महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे, तर 10वीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहे. कोल्हापूर विभागात 10वीसाठी 1,32,571 विद्यार्थी तर 12वीसाठी 1,16,553 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत. परीक्षांच्या अनुषंगानं शिक्षण मंडळानं तयारी सुरू केली आहे. यावर्षी सर्व केंद्रांना CCTV बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. विभागीय 539 तर कोल्हापूरमध्ये 214 केंद्र आहेत. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन 6 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून राज्य मंडळानं CCTV बसवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कोल्हापूर विभागात 539 केंद्रांपैकी आत्तापर्यंत 66% केंद्रात CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचा विचार करता एकूण 10वी आणि 12वीची 539 केंद्र आपल्याकडे आहेत आणि या 539 केंद्रांपैकी 66% केंद्रांवर आतापर्यंत CCTV कॅमेरे प्रत्येक वर्गखोलीत लावण्यात आलेले आहेत. तशा सूचना आपण सर्व केंद्र संचालक असलेल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांना दिलेल्या आहेत. शिवाय चालू वर्षी आपण असाही महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे की प्रत्येक सेंटरचे जे केंद्र संचालक आहेत आणि तिथं असलेला जो स्टाफ आहे म्हणजे पर्यवेक्षक, लिपिक, हे सुद्धा आपण बदल करणार आहोत, म्हणजे अदलाबदल करणार आहोत. शिवाय चालू वर्षी आपण बोर्ड परीक्षेचा राजमार्ग अशी एक पुस्तिका शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांच्यासाठी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रशासकीय काम, शैक्षणिक काम आणि विशेष उपक्रम दिलेले आहेत, जेणेकरून वर्षभर कुठलं कामकाज परीक्षाविषयक करायचं याचं चांगलं नियोजन आपण तयार करून दिलेलं आहे. त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांनाही होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 10वीसाठी 1,465 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यातील 578 खोल्यांमध्ये CCTV बसवण्यात आलेत, तर 12वीसाठी 907 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यातील 230मध्ये CCTV बसवण्यात आलेत. ज्यांनी CCTV बसवलेले नाहीत अशा केंद्रांना 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत त्यांनी परीक्षा वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणं अनिवार्य करण्यात आलंय.